कसे आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण जो सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे लसावी मसावी, ज्याची मुलं अभ्यास करत नाहीत आणि परीक्षेच्या टाईमला याचा सोपा मार्क घालवतात, तर मी त्यांच्यासाठी सांगतोय की कोणत्याही परीक्षेची भीती नसावी, कारण की आपण घेऊन येत आहोत लसावी मसावी. तर चल बघूया की जे MPSC करत आहेत, जे UPSC करत आहेत, जे SSC करत आहेत, जे सरळ सेवेचा अभ्यास करत आहेत आणि जे स्कॉलरशिपची परीक्षा देत आहेत, तर त्या सर्वांसाठी हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. तर या टॉपिकमधून खूप सारे वेगवेगळे टॉपिक होऊ शकतात आपले, जसं की काळ कामवेगचे प्रश्न लसावी मसावीतून सुटतात. त्याच्यानंतर नळ आणि टाकीचे प्रश्न लसावी मसावीतून सुटतात. गुणोत्तर प्रमाणाचे प्रश्न लसावी मसावीमधून सुटतात. आणि तुम्हाला मी दाखवू इच्छितो की MPSCने जे घेतलेले पेपर आहेत, तर त्या MPSCचे बघा, हा प्रश्न बघा, हा प्रश्न लसावी मसावीवरून सुटतो. हा प्रश्न पण लसावी मसावी याच टॉपिकचा आहे. हा प्रश्न लसावी मसावीचा आहे. हा पण प्रश्न बघू शकता तुम्ही, हा पण प्रश्न बघू शकता. म्हणजे असे प्रत्येक परीक्षेला MPSC जवळपास एक प्रश्न लसावी मसावीचा विचारत आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण हे MPSCने विचारलेले प्रश्न की जे वेगवेगळ्या परीक्षांना आलेले आहेत, जसे की पोलीस भरतीला हा प्रश्न आलेला आहे, हा प्रश्न स्कॉलरशिपला आलेला आहे, त्याच्यानंतर SSCने हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे. म्हणजे मल्टिपल वेगवेगळ्या एक्झाममध्ये यावर प्रश्न आलेले आहेत. तर ते सर्व टाईप लसावी मसावीचे जेवढे काय टाईप आहेत, ते सर्व टाईप आज आपण घेणार आहोत आणि सर्व प्रकारचे प्रश्न पण घेणार आहोत. तर चालू करूया की आपला टॉपिक लसावी मसावी. बघा, मसावी म्हणजे काय असतो? मसावीलाच इंग्लिशमध्ये HCF म्हणतात. HCF म्हणजेच काय? महत्तम सामायिक विभाजक. ठीक आहे. विभाजक म्हणलंय, विभाजक म्हणजे समजा 18 आहे, 18ला कोणत्या संख्येने भाग जातो? तर बघा, 18ची जर मी फोड केली तर 2ने पण भाग जातो, 3ने पण, 1ने पण भाग जातो, 2ने जातो, 3ने जातो, त्याच्यानंतर 6ने भाग जातो, 9ने भाग जातो आणि 18ने भाग जातो. तर 18ला मोठ्यात मोठी कोणती संख्या आहे की जिने भाग जातो? तर ती कोणती संख्या? 18ला 18ने भाग जातो. तर हे झालं विभाजकची कन्सेप्ट. दोन संख्यांचा सामायिक विभाजकांपैकी सर्वात मोठ्या विभाजकास महत्तम सामायिक विभाजक मसावी असे म्हणतात. मग मसावीमध्ये काय म्हणतात? सामायिक अवयवांचा गुणाकार. म्हणजे जे काही सामायिक अवयव आहेत त्यांचा गुणाकार म्हणजे मसावी. तर आपण बघूया की 18 आणि 24 आहे. तर 18ची फोड करूया आपण. बघा, आपण 18 आणि 24 यांची फोड करूया. बघा, 2ने भाग जाईल, त्याच्यानंतर 3ने जाईल आणि त्याच्यानंतर 3ने. ही अशी 18ची फोड होईल. बेत्रिक 6 सैंत्रिक 18. आणि 24ची फोड कशी होईल? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. तर यामध्ये जे कॉमन गोष्टी आहेत, सामायिक गोष्टी, बघा, येथे 2 आहे, येथे 2 आहे, हे 3 आणि हे 3, हे असामायिक गोष्टी आहेत. त्याच्यामुळे जे सामायिक आहेत, सामायिक कोण आहेत? 2 आणि 3. बेत्रिक 6. तर 6 काय आला? 6 आला मसावी. बघा, लक्षात घ्या, यामध्ये जी व्याख्या आहे, व्याख्या सांगतोय सामायिक अवयवांचा गुणाकार. तर यामध्ये सामायिक अवयव कोण आले? 2 आणि 3, आणि त्यांचा गुणाकार काय येईल? 6. तो असतो मसावी. तर लक्षात घ्या की हे सोपं आहे. मी जे सांगतोय ते खूप सोपं आहे, बेसिक आहे, पण हे समजलं तरच पुढच्या आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी समजणार आहेत. तर चला, मसावीची व्याख्या आपण बघितली, आता लसावीची बघू. एका मिनिटात ते संपवूया आपण, आणि त्याच्यानंतर जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते घेऊया, म्हणजे आपल्याला अजून समजेल. तर लसावीलाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? LCM. तर लसावीचा जो फुल फॉर्म आहे तो म्हणजे काय? लघुत्तम सामायिक विभाज्य. येथे काय आहे? विभाज्य. लिस्ट कॉमन मल्टिपल. येथे काय म्हणले? मल्टिपल म्हणजे पाढ्यातील संख्या. आता बघा, मगाशी आपण काय घेतलं होतं? 18 आणि 24. 18 आणि 24 कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येच्या पाड्यात आहे? तर ते 6च्या पाड्यात आहे. 6
च्या पाड्यात 18 आहे, 6च्या पाड्यात 24 आहे. तसं तर 2च्या पण पाड्यात आहे, 3च्या पण पाड्यात आहे, पण मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे तर ती 6 आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे की 18 आणि 24 ह्या दोन संख्ये ज्या आहेत तर त्यांच्या पाड्यामध्ये पहिली संख्या कोणती आहे की तिला 18 आणि 24 दोन्हीच्या पाड्यात आहेत. तर ती बघूया. 18चा पाडा लिहूया आपण. 18 1 18, 18 2 36, 18 3 54, 18 4 72, 18 5 90. परत काय 108, 126, 144, 162 आणि 180. मग 24चा पाडा लिहू. 24 48 72 96, 120, 144, 168, 192, 216, 240. तर असा हा 18चा आणि 24चा आपण पाडा लिहिलेला आहे. तर बघा तर बघा 18 आणि 24च्या पाड्यात बघा मला इथं 144 दिसतंय, इथं पण 144 दिसतंय. मग 144ला सावे आहे का? 144ला सावे आहे का? तर नाही. का नाही? तर इथे काय म्हणलंय, दोन संख्यांचा सामायिक विभाजकांपैकी सर्वात लहान विभाज्यास सर्वात लहान. मग सर्वात लहान कोणता येतोय? 72. बघा म्हणजे 18 आणि 24च्या पाड्यात जी पहिली संख्या आहे कॉमनवाली जी पहिली संख्या आहे त्याला आपण काय म्हणतो? लसावी. त्याला आपण म्हणतो लसावी. म्हणजे 18 आणि 24च्या पाड्यात येणारी जी पहिली कॉमनवाली संख्या आहे तो म्हणजे असतो लसावी. तर तो कसा काढायचा, काय काढायचा ते आपण बघूयाच. पण ही व्याख्या सांगणं आणि त्याचा अर्थ सांगणं माझं काम आहे, ते मी केलं. आता बघा पुढे बघूया आपण की लसावीची व्याख्या काय? सामायिक असलेले अवयव. बघा आपण मसावीसाठी काय म्हणलं होतं की सामायिक अवयवांचा गुणाकार, आणि येथे काय म्हणले? सामायिक असलेले अवयव. आणि ते सोडून काय? असामायिक अवयव. म्हणजे सामायिक अवयव आणि असामायिक अवयव. सामायिक अवयव म्हणजेच काय? तर ते असतात मसावी. म्हणजे लसावीची व्याख्या आपण अशी करू शकतो का? लसावी बरोबर मसावी गुणवले असामायिक अवयव. तर हो, ही पण व्याख्या, आणि ही व्याख्या खूप महत्त्वाची आहे. या व्याख्येवर खूप सारे प्रश्न सोडवता येतात. तर ते मी तुम्हाला प्रश्न सोडवताना सांगेलच, पण ती व्याख्या लक्षात घ्या. तर आता आपण ह्या व्याख्यांचा आणि प्रश्न कसे येतात तर ते बघूया. बघा पहिल्यांदा आपण बेसिक समजून घेऊया, कन्सेप्ट समजून घेऊया की कन्सेप्टवरच सगळं आहे. एकदा का कन्सेप्ट समजली की तुम्हाला त्या टाईपचे 100 प्रश्न येऊ द्या, तुम्हाला ते सुटणार आहेत. तर पहिल्यांदा कन्सेप्ट बघूया. तर पहिल्यांदा आपण 18 आणि 24 या दोन संख्यांचा आपल्याला लसावी मसावी आपण आत्ताच काढला. पण ती काढण्याची सर्वात सोपी पद्धत कशी असेल तर ती अशी असेल. बघा या फॉर्मॅटमध्ये लिहून घ्यायचं. आता 18 आणि 24ला कशाने भाग जातोय तर मी 2 ने घालवतो पहिल्यांदा. मग इथं काय आलं? 9, आणि इथं काय आलं? 12. मग आता 9 आणि 12 ह्या कशाच्या पाड्यात संख्या आहेत तर 3च्या पाड्यात संख्या आहेत. 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12. बरोबर. आता 3 आणि 4ला कशाने भाग जाईल का? कशानेच भाग जाणार नाही. म्हणजे 3 आणि 4 काय आले? असामायिक अवयव. असामायिक अवयव आले 3 आणि 4. आणि 2 आणि 3 काय आलं? सामायिक अवयव. आता मला सांगा, सामायिक अवयवांचा गुणाकार यालाच काय आपण म्हणतो तर यालाच आपण मसावी म्हणतो. ठीक आहे. म्हणजे 2 आणि 3चा गुणाकार काय आला? 6. 6 म्हणजेच या संख्येचा काय आहे? मसावी आहे. आणि 3 आणि 4 हे काय आहेत तर असामायिक अवयव. आता लक्षात घ्या, मी काय म्हणेल की 18 आणि 24 ही संख्या, या संख्येचं काय काढायचं आहे मला? प्रमाण. तर ते प्रमाण काय असणार आहे? 3/4. लक्षात घ्या, या संख्येचं प्रमाण काय असणार आहे? 3/4. आणि हे 3/4 म्हणजेच काय आहे? असामायिक अवयव. तर याचा उपयोग काय असेल ते पुढच्या एक्झाम्पलमध्ये मी सांगेल, पण हे आता लक्षात घ्या की मी हे एक्झाम्पलमध्ये सांगतोय. 18 आणि 24चं आपल्याला प्रमाण काढायचं झालं तर 18 आणि 24 जी संख्या आहे जर तिला आपण मसावीने भागलं, ह्या संख्येला जर मसावीने भागलं तर काय येतं? असामायिक अवयव येतात. हे फक्त लक्षात ठेवा. येथे आपण एक्झाम्पलमध्ये ते घेऊया. मग बघा
यांचा गुणाकार करून घेऊया आपण, म्हणजेच कशाचा 6. 6 म्हणजे ह्या 2 आणि 3चा गुणाकार आला 6 आणि 3 आणि 4चा गुणाकार 6 गुणिले 3 गुणिले 4 37 18 18 चौक काय आलं 72. 72 काय आला लसावी. बघा आपण मगाशी काढल्यानुसार, म्हणजे लसावी आला 72, मसावी आला 6. आता पुढील महत्त्वाची गोष्ट की ज्यावेळेस आपण लसावी मसावी करत असतो त्यावेळेस 18 आणि 24चा गुणाकार जेवढा येतो तेवढाच गुणाकार 72 आणि 6चा येतो. तर ते आपण पुढच्या फॉर्म्युल्यामध्ये शिकूच. फक्त हा जो बेसिक एक्झाम्पल मी दिले ते लक्षात ठेवा, कारण की या बेसिक एक्झाम्पलवरच आपले सगळे एक्झाम्पल सुटणार आहेत. तर चला बघूया. बघा आत्ता आपण जे घेतलं होतं की 18 आणि 24, तर त्यामध्ये 2च फक्त संख्या होत्या. 2 संख्याचाच लसावी मसावी काढायचा होता. येथे किती संख्या आहेत? 3 आहेत. 3 संख्या आहेत 12, 18 आणि 20. ज्यावेळेस 3 संख्या येतात त्यावेळेस जी पहिली मेथड वापरली होती त्याच मेथडने येईल, फक्त यामध्ये थोडासा चेंज असेल तर तो बघूया. बघा 12, 18 आणि 20 या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातोय? तर 2ने. बघा 62 18, 92 18 आणि 92 20. तर 6 9 10 असे फॅक्टर येतील. आता मला सांगा 6ला 9ला आणि 10ला कोणत्या संख्येने भाग जातो? कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये या संख्या आहेत? तर तशी कोणती संख्या नाही. 6ला 9ला 10ला भाग जाणारी अशी कोणती संख्या नाही. म्हणजे 2नेच ह्या 3 संख्याला भाग जातोय, परत 2ने परत कोणत्या संख्येने खालच्या संख्येला भाग जात नाही. म्हणून काय आलं? 2 काय आला? मसावी. 2 आला या संख्येचा मसावी. ज्यावेळेस 3 संख्या असतात त्यावेळेस आपण असं सोडवतो. आता पुढे बघा 6 9 आणि 10 यामध्ये मी असं बघतोय की 6ला आणि 10ला 2ने भाग जातोय, तर परत मी 2ने भाग घालवेल. 42 6, 9ला भाग जात नाही म्हणून 9 आहे तसंच ठेवलं आणि 10ला भाग गेला 5 आलं. आता 3 आणि 9ला कशाने भाग जातोय? 3ने. मग इथं बघू 3 1 3, 3 3 9 आणि इथं आलं 5. आता 1 3 5 यामध्ये ज्या 2 संख्या आहेत 1 आणि 3 आणि 3 आणि 5 यामध्ये कशाने भाग जात नाही. म्हणून जे असामायिक अवयव आले ते 3 आणि 5 आले आणि सामायिक मध्ये हे आले. आता सामायिक मध्ये जरी हे आले तरी मसावी काय असणार? 2च असणार. मसावी आला 2. मसावी काय आला प्रश्नाचा? 2. आता लसावी काय येईल की ह्या 3चा गुणाकार आणि ह्या 2चा गुणाकार म्हणजे 2 2 4 4 3 12 यांचा गुणाकार किती आला? 12 आणि यांचा गुणाकार किती आला? 1 ची तिप्पट 3, 3ची 5 पट 15. म्हणजे गुणाकार करायचा आहे आपल्याला 12 गुणिले 15, तो किती आला? 180. तर याचा लसावी किती आला? 180. ठीक आहे. आता या केसमध्ये हे फॉलो होणार नाही की 12 गुणिले 18 गुणिले 20 बरोबर 2 गुणिले 180. हे फॉलो होणार नाही. हे फॉलो फक्त आणि फक्त 2 संख्यांसाठीच होईल, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघूया आपण की 18 32 36 48 56 चा मसावी व लसावी किती? तर बघा तो कसा काढायचा. सेम प्रोसेसमध्ये काही चेंज नाही. 16 32 36 48 आणि 56. बघा कशाने भाग जातोय? 2ने जातोय. 82 16 येते, 16 दुने 32, 18 दुने 36, 24 दुने 48 आणि 28 दुने 56. परत यांना कशाने भाग जाईल? 2ने सर्व संख्यांना. तर 2 चौक 8, 82 16, 92 18, 12 दुने 24, 14 दुने 28. आता 4 8 9 12 14 या संख्या कशाच्या पाड्यात आहेत? 2च्या पाड्यात आहेत का? नाही. 3च्या पण नाही. म्हणजे कशाच्याच पाड्यात नाहीत या संख्या. म्हणून इथपर्यंतच्या ज्या 2 संख्या आल्या तर 2 गुणिले 2 म्हणजेच हा झाला मसावी. तर या संख्येचा मसावी किती आला? या संख्येचा मसावी 2 आणि 2 4 एवढा मसावी आला. आता लसावी काढायचा आहे. लसावी काढताना अजून आपण पुढच्यांची फोड करू शकतो. तर बघा 4 8 12 आणि 14 या संख्येला 2ने भाग जातोय अजून एकदा, तर तो घालूया आपण. तर तो आला 2, येथे 4, येथे 9,
6 आणि 7. परत यांना 2ने भाग जातोय, तर बघा 1 2 9 3 आणि 7. परत 2 9 3 7 मध्ये 3ने भाग जातोय, 1 2 येथे येईल 3 1 7. आता 1 2 3 1 7 याला कशानेच भाग जात नाही, मग यांचा होईल गुणाकार. बघा 7 1 7 7 1 21 21 2 42 यांचा गुणाकार आला 42. आणि ज्या वरच्या संख्यात 2 2 4 4 2 8 8 2 16 16 त्रिक 48 यांचा होईल गुणाकार. तर 48 आणि 42 यांचं उत्तर काय येईल बघा. 8 2 16 हातचा आला 1, 4 2 8 आणि 1 9 हे आलं 96 अधिक 8 चौक 32 4 चौक 16 16 आणि 3 19 येथे आलं 6 हे आलं 11 येथे आलं 20. 2016 काय येईल तर 2016 येईल लसावी. तर अशा पद्धतीने हा प्रश्न सुटेल. लक्षात घ्या, या प्रश्नाचा लसावी काय आला, या प्रश्नाचा लसावी आला 2016 आणि मसावी किती आला तर मसावी आला 4. तर अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवू शकतो आपण. तर पुढील टाईप बघूया आपण. बघा हा टाईप जे मी सांगितलं तुम्हाला की ज्या 2 संख्या दिल्यात 2 संख्येसाठीच आहे हा, 3 संख्येसाठी हा येत नाही. तर 2 संख्येसाठी काय, पहिली संख्या चा गुणाकार दुसऱ्या संख्येशी, तो गुणाकार कोणाशी साम्य असणार आहे, मसावी आणि लसावीशी. तर बघूया आपण. येथे काय म्हणलंय, 2 संख्यांचा गुणाकार 2160 म्हणजे ह्या 2 संख्यांचा गुणाकार किती आलाय 2160 बरोबर. मसावी किती आहे 12, लसावी आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, अशाच पद्धतीने ते येईल. तर आपल्याला लसावी किती असं विचारलंय, तर 2160 ला जर 12ने भागलं तर काय उत्तर येतं बघा. 12 1 12 उरलं 9, 12 8 96, एक्सची किंमत किती आली 180. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आलं 180. तर अशा खूप सोप्या पद्धतीने हे प्रश्न सोडवू शकतो आपण. याचे एक 3 ते 4 एक्झाम्पल घेतलेले आहेत, तर ते बघूया आपण. बघा 2 संख्यांचा गुणाकार किती आहे 588 म्हणजे इथं आलं 588. मसावी किती आहे 7, लसावी काढायचा आहे म्हणजे हे 7 इकडे येईल 588 भागिले 7 किती येतं बघा 7 8 56 7 चौक 28. तर याचं उत्तर आलं 84 म्हणजे लसावी किती आला 84. पुढील प्रश्न बघूया. 2 संख्यांचा गुणाकार 2700, हा गुणाकार किती आहे 2700, लसावी किती दिलाय, मसावी काढायचा आहे, मसावीसाठी x, लसावी किती दिलाय 180 म्हणजे x इकडं 2700 भागिले 180. बघा ह्या शून्याला शून्य गेलं, 18ने भाग घालू, 18 1 18 उरलं किती 9, 18 5 90. तर याचं उत्तर आलं 15. तर याचा मसावी किती आला 15. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा प्रश्न वाचा तुम्ही. 2 संख्यांचा लसावी 255 व मसावी 1. पहिली संख्या 17 असल्यास दुसरी संख्या कोणती. फॉर्म्युला आठवा. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. आता मला सांगा की 2 संख्यांचा लसावी, लसावी किती आहे 255, मसावी किती आहे 1. पहिली संख्या काय आहे 17, दुसरी संख्या शोधायची आहे आपल्याला x मानू. तर हे 17 पलीकडे जाईल, 255 ची 1 पट 255 भागिले काय आलं 17. बघा 17 1 17 उरले किती 8, 17 5 85 म्हणजे उत्तर काय आलं, दुसरी संख्या काय आली 15. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. 2 संख्यांचा लसावी 693 आहे, मसावी 11 आहे, लसावी गुणिले मसावी काय आलं, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. मग हे 77 इकडे येईल भागिले 77 बरोबर काय येईल x.
11 7 77, 7 9 63, 7 9 63, तर xची किंमत किती आली 99. तर अशा एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरे काढता येतात. तर समजून घ्या की हे खूप सोपं आहे आणि त्यामुळे आपल्याला ह्या बेसिक गोष्टी माहीत पाहिजेत. तर बघा, हा एक फॉर्म्युला आहे की या फॉर्म्युल्यावरून जे आपल्याला बाकीचे काही प्रश्न आहेत तर ते आपण सहज सोडवू शकतो. बघा, आपले ते बेसिक प्रश्न सोडवून झाले. त्यानंतर जे आपल्याला वेगळ्या पद्धतीचे प्रश्न सोडवायचे तर त्याच्यासाठी आपल्याला कोणती गोष्ट माहीत पाहिजे तर ती बघूया. तर लसावी भागिले मसावी हे काय आहे, भागिलेचं चिन्ह आहे. लसावी भागिले काय मसावी. आपण मगाशी फॉर्म्युला बघितला होता बघा की लसावी बरोबर मसावी गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार असा फॉर्म्युला बघितला होता. तर हेच मसावी काय आलेलं आहे, इथं भागिले आलेलं आहे आणि असा हा फॉर्म्युला बनलेला आहे. तर तो फॉर्म्युला काय असा विसरण्यासारखा नाही, सहज सोपा आहे, लक्षात राहील. तर बघा, या फॉर्म्युल्यापेक्षा जी प्रोसेस आहे ती महत्त्वाची आहे. प्रोसेस लक्षात राहिली तर आपल्याला सर्व प्रश्न सुटणार आहेत. तर बघा की आपण मगाशी काढलं बघा 18 आणि 24. 18 आणि 24चा लसावी काय होता, 18 आणि 24चा लसावी होता 72 आणि मसावी काय होता, मसावी होता 6. आता 18 आणि 24चं मी प्रमाण काढलं. आता प्रमाण काढायचं म्हणजेच काय तर ह्या 6ने भागायचं. मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जायला पाहिजे ह्या दोन्हीमध्ये. तर 6ने 18ला भागलं किती आलं 3 आणि 24ला भागलं आलं 4. तर 3 आणि 4 हे काय असणार आहे, असामायिक अवयव. हे काय असणार आहे, असामायिक अवयव. तर यामध्ये असामायिक अवयव काढल्यानंतर यामध्ये आपल्याला समजा मोठी संख्या काढायची आहे. मोठी संख्या येते काय आहे 24. 24 कसं काढणार आपण तर ह्या 6 आणि 4ला गुणल्यानंतर काय येतं 24. म्हणजे मोठा असामायिक अवयव जो 4 आहे त्याला आपण मसावीने गुणले तर काय येतं 24. आणि लहान संख्या काढायचे तर लहान असामायिक अवयव तो काय आहे 3 आणि मसावी 6. तर यांचा गुणाकार म्हणजेच काय आलं 18. तर एकच एक्झाम्पल लक्षात ठेवा, त्या एका एक्झाम्पलवरून आपले सगळे एक्झाम्पल सुटणार आहेत. तर प्रश्न बघूया. हे मी बेसिक सांगितलेलं आहे. हा फॉर्म्युला तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करा, खूप महत्त्वाचा आहे. यावरून खूप सारे प्रश्न सुटतात त्याच्यामुळे सांगतोय. तर बघा, प्रश्न बघूया आपण. $510 काय आहे लसावी आणि मसावी काय आहे 34. मग आपल्याला फॉर्म्युला काय सांगतोय, लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार असं दिसतंय आपल्याला. तर येथे बघा लसावी काय आहे 510. 510ला 34ने भागलं काय येतं बघा 17 दुने 34, 17 त्रिक 51, 30/2 म्हणजे आलं 15. 15 काय आहे असामायिक अवयवांचा गुणाकार आहे. आता 15ची फोड कशी होणार 5 त्रिक 15 बरोबर. ही झाली 5 त्रिक 15, ही काय झाली फोड. मग आपल्याला लहान संख्या शोधायची. तर लहान संख्या कशी शोधतो आपण, मसावी आणि लहान असामायिक अवयव. तर लहान असामायिक अवयव काय आहे, असामायिक लहान अवयव आहे 3. तर 34 चा गुणाकार कोणाशी होईल 3शी आणि तो गुणाकार किती येईल 102. 102 काय आला लहान असामायिक अवयव. आणि मोठा असामायिक अवयव काढायचा असता तर आपण काय केलं असतं 34चा गुणाकार 5शी आणि 170 काय आला असता आपल्याला मोठा असामायिक अवयव. तर बघा, प्रोसेस लक्षात ठेवा. अजून एकदा सांगतो की काय करायचं की अशा पद्धतीचा प्रश्न आला की पहिल्यांदा जो लसावी आहे लसावीला मसावीने भागायचं. मग उत्तर जे येईल त्याची फोड करायची असामायिक अवयवांमध्ये. 15ची फोड काय होईल 3 15. मग काय करायचं की आपल्याला लहान संख्या काढायची. मग मसावीने लहान संख्याला गुणायचं. 34चा गुणाकार 3शी केला 102 येईल. आणि मोठी काढायची असती तर
5चा गुणाकार 34 केला असतं आणि 170 काढलं असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला ते आलं असतं फक्त सिंगल स्टेपमध्ये. पुढचं बघा, सेम टाईपचं एक्झाम्पल आहे. दोन संख्यांचा लसावी व मसावी 48 व 4 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती? मग बघा, 48ला कशाने भागायचं? 4ने. काय आलं? 12. ठीक आहे. आता 12ची फोड कशी करायची? 12चे फॅक्टर काय? 2 2 3, 4 त्रिक 12 असतं. मग येथे जो समान समानचा ग्रुप आहे तो एकीकडे येईल, म्हणजेच 12ची फोड कशी येईल? 4 त्रिक 12 अशी येईल. बघा, 6 दुने 12 नाही येणार, कारण की ते काय होईल? असामायिक येणार नाही. त्याच्यामुळं 4 त्रिक 12 हीच फोड होईल जी असामायिक असेल. तर 12ची फोड आली 4 त्रिक 12. मग आता याला कशाने गुणायचं? मसावीने. मसावी किती आहे? 4. 4ला 4ने गुणलं आणि 3ला 4ने गुणलं. 4ला 4ने गुणलं किती आलं? 16. 4ला 3ने गुणलं किती आलं? 12. यामध्ये आपल्याला शोधायचं आहे काय? लहान संख्या. लहान संख्या कोणती आहे? 12. हे आपलं प्रश्नाचं उत्तर असेल. तर एकदम सोप्या पद्धतीने हे प्रश्न सुटत आहेत, फक्त तुम्ही ते लक्ष द्या. तर बघा, जर संख्या प्रमाणात दिली असतील तर कसं उत्तर काढायचं? तर बघूया आपण. लक्षात घ्या, आता आपण इतक्या वेळ बघितलं की मसावीने जर आपण त्या प्रमाणाला गुणलं मसावीने तर आपलं उत्तर निघून जातं, उत्तर येतं. मग आता असे प्रश्न दिलेले आहेत. हे प्रश्न बघा, जर संख्या प्रमाणात दिले असतील, खूप सोपं आहे, सहज सुटतं. हे प्रमाण दिलेलं आहे, गुणोत्तर आणि प्रमाण 3:7 प्रमाण दिलेलं आहे. दोन संख्यांचे गुणोत्तर 3:7 असून त्यांचा लसावी किती आहे? 252. तर त्यांचा मसावी काढायचा आहे. आता 3 आणि 7 हे काय आहेत? असामायिक अवयव. हे काय आहेत? असामायिक अवयव आहेत. मग आपला फॉर्म्युला काय आहे? लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयव. असामायिक अवयवांचा काय आहे? गुणाकार. मग बघा, असामायिक अवयव काय आहेत? 3 आणि 7. 3 आणि 7चा होईल गुणाकार. येथे लसावी काय आहे? 252. मसावी शोधायचा आहे. मग x इकडे येईल आणि 3 आणि 7 इकडे येईल. 252 भागिले 3/7. मग पहिल्यांदा 3ने भाग देऊ. 3 8 24, 3 चौक 12 आणि परत 7ने भाग देऊ. 12 7 84. तर उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3. तर एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने हे प्रश्न सुटत आहेत. फक्त त्यासाठी आपल्याला बेसिक जी गोष्ट माहीत पाहिजे होती तर ती मी येथे सांगितली. पुढील प्रश्न बघूया आपण. दोन संख्या 5/12 या प्रमाणात असून त्यांचा लसावी 900 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? आता बघा, दोन संख्या आहेत 5 आणि 12. मगाशी काय शोधायचं होतं आपल्याला? मगाशी आपल्याला मसावी शोधायचा होता. ठीक आहे. म्हणून आपण प्रोसेस काय केली की 12 आणि 5चा गुणाकार केला आणि 900ला 12 आणि 5च्या गुणाकाराने भागलं. ठीक आहे. 12 आणि 5चा गुणाकार किती झाला? 12 पंचे 60. जर 900ला भागलं तर किती आला? 15. 15 काय आला? मसावी. ठीक आहे. मसावी 15 आला. तर आता ह्या 15नी जर आपण 12ला मल्टिप्लाय केलं तर उत्तर काय येईल? 180. आपल्याला कोणती संख्या शोधायची मोठी, तर ती आली 180. अशी एक पद्धत आहे. दुसरी एक पद्धत आहे या प्रश्नाची, ती पण लक्षात घ्या की ज्यावेळेस अशा पद्धतीचा प्रश्न येईल त्यावेळेस काय करायचं बघा. 900, आता कोणती संख्या शोधायची आहे? मोठी. मग यामध्ये लहान कोण आहे? 5. 900ला 5ने भागायचं. 900ला 5ने भागलं की किती आलं उत्तर? 180. पर्याय क्रमांक 2. तर दोन्ही मेथडने ते उत्तर सहज काढता येईल. तर ते फक्त तुमच्यावर आहे की तुम्हाला ते कसं काढायचं. पुढे बघा, दोन संख्यांचे गुणोत्तर 4/9 आहे. बघा, 4/9 आहे, त्यांचा लसावी किती आहे? 216. तर त्या दोन संख्यांची बेरीज किती? तर बघू, दोन संख्या काढू. तर बघा, 216ला पहिल्यांदा 4ने भागूया, पहिली संख्या मिळेल. तर ती किती येईल? 4 25, 4 चौक 16. ही पहिली संख्या आली, बरोबर. आता 216ला आपण 9ने भागूया,
किती आलं, 9 दुने 18, 9 चौक 36. तर ही आली दुसरी संख्या. आपल्याला काय विचारलंय, त्या दोन संख्येची बेरीज. पहिली संख्या आहे 54, दुसरी संख्या आहे 24. 24 आणि 54 ची बेरीज किती येईल, 78. तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने हे प्रश्न सुटत आहेत. आणि तुम्ही मला तुमचे रिव्ह्यू सांगा की व्हिडिओ कशा पद्धतीने पाहिजे, तर तशा पद्धतीने पण आपण चेंजेस करू शकतो पुढील व्हिडिओमध्ये. तर आता हा प्रश्न बघूया. दोन संख्यांचे इथं काय दिले, गुणोत्तर. गुणोत्तर दिल्यावर आपण काय करतो की जो लसावी दिलेला आहे त्याला त्या गुणोत्तराच्या एक एक संख्येने भागतो. आता 462ला 6ने भागलं किती येतं बघा, 6 42. उरले किती, 4 6 42. म्हणजे एक संख्या आली 77. आता दुसरी संख्या शोधूया आपण. 462ला आपण 11ने भागू. 11 चौक 44. उरले 2, 11 2 22. तर एक संख्या आली 77, दुसरी संख्या आली 42. आता या दोन संख्यामधील फरक काढायचा आहे. तर 77 वजा 42 काय येतं, 7तून 2 गेलं 5, 7तून 4 गेलं 3. तर याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. हे एक आलं. दुसऱ्या एक मेथडने मी तुम्हाला उत्तर काढून देऊ शकतो की मला सांगा यांचं गुणोत्तर काय आहे, 6 11. आणि गुणोत्तरातला फरक किती आहे, 11तून 6 गेलं 5. म्हणजे उत्तर आपलं कशात पाहिजे, 5च्या पटीत. 5च्या पटीत कोणती संख्या आहे, फक्त एक आहे, पर्याय क्रमांक 1. तर असंही उत्तर शोधू शकता. तर ह्या झाल्या वेगवेगळ्या ट्रिक्स, त्या माध्यमातून आपण हे उत्तर शोधून काढलं असतं. पुढील प्रश्न बघूया. दोन संख्या 3x आणि 5x असून त्यांचा मसावी 9 आहे. तर त्या दोन संख्यांचा लसावी किती. एकदम सोपं आहे. काय करायचं बघा, 3x 5x हे आहेत. आता मला सांगा हे जे 9 आहे, 9नी x ला गुणलं तर ती संख्या मिळेल. ठीक आहे, म्हणजेच किती, 9 त्रिक 27. एक संख्या 27 आहे, दुसरी संख्या 45 आहे आणि मसावी आहे 9. तर अशा पण पद्धतीने काढू शकता तुम्ही की 27 गुणिले 45 बरोबर 9 आणि मसावी आला x. तर हे सोडून पण काढू शकता. आणि अजून एक मेथड सांगतो मी कसं काढायचं. बघा येथे 3x दिले, फक्त 3 घ्या. 5x घेतलंय, फक्त 5 घ्या. आणि मसावी किती आहे, 9. तर ह्या तिन्हीचा फक्त गुणाकार करायचा. आपलं उत्तर आलेलं आहे. बघा 9 5 45, 45 त्रिक 135. उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. तर कसंही सोडू शकता तुम्ही, कितीही पद्धती आहेत. मी सोप्यातली सोपी पद्धत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ते एक्झाम्पल सोडवा. बघा अजून एकदा सांगतो की ज्यावेळेस अशा पद्धतीचे एक्झाम्पल येईल त्यावेळेस 3 5 आणि 9 या तिन्हीचा गुणाकार केला की लसावी येतो. दुसरं काहीच करायचं नाही. बघा या पण प्रश्नामध्ये दोन संख्या आहेत, 5x 8x आणि त्यांचा मसावी 13 आहे. बघा 5 8 आणि 13 यांचा गुणाकार किती येईल, तो काय येईल, तो येईल लसावी. पण येथे काय विचारलं आहे आपल्याला, लसावी नाही विचारलेला. तर त्या दोन संख्यांमधील फरक किती. आता त्या दोन संख्या काढू. तर मसावीनी 5x ला गुणलं. बघा 5x आणि 8x ह्या x म्हणजेच काय आहे, तर येथे x म्हणजे असतो मसावी. लक्षात घ्या, हा x म्हणजेच काय असतो, मसावी. x ची किंमत किती आहे, 13. x ची किंमत आहे 13. तर 13 ने गुणूया. 13 5 65 आणि 13 8 14. तर दोन संख्या काय आल्या, 65 आणि 104. 104 आणि 65 मधला फरक किती असतो बघा, तर तो असतो 39. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर येईल. अजून एक मेथड सांगतो की 8x आणि 5x मध्ये डिफरन्स कितीचा आहे, 3चा. बरोबर, 5 आणि 8 मध्ये 3चा फरक आहे. 3 ने 13 ला गुणा, उत्तर येऊन जाईल 13 39. पुढे बघा, दोन संख्यांचे गुणोत्तर 3/5 असून त्यांचा मसावी 15 आहे. तर त्या दोन संख्या कोणत्या. काहीच नाही करायचं, खूप सोपं आहे. 15 ने 3 ला गुणा, 15 त्रिक 45. 15 ने 5 ला गुणा, 15 5 75. त्या दोन संख्या कोण आल्या, 45 आणि 75. तर अशा एकदम सोप्या पद्धतीने हे प्रश्न सुटत आहेत. आणि हे प्रश्न वारंवार परीक्षेला विचारत आहेत, त्याच्यामुळे हे आपल्याला माहीत पाहिजे. बघा दोन संख्या 3/5 प्रमाणात आहे, लिहून घेऊया. 3/5 प्रमाणात आहेत. आणि त्या दोन संख्यातील फरक किती दिलेला आहे, 18 फरक दिलेला आहे. फरक किती आहे, 18.
तर त्या दोन संख्यांचा लसावी किती, काय शोधायचं आहे आपल्याला, लसावी. तर अशा टाइमला आपण काय करतो बघा, 3 आणि 5चा गुणाकार करतो आणि त्याला मसावीने गुणतो. मग येथे मसावी माहिती आहे का आपल्याला, मसावी माहीत नाही, तर मसावी शोधावा लागेल. तो कसा शोधायचा, चला बघूया. बघा 3 आणि 2 मध्ये कितीचा फरक आहे, 3 आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे, 2चा. ठीक आहे, ह्या 2ने 18ला भागा, किती आलं, 9. 9 काय आला, मसावी. 9 आला मसावी. ठीक आहे, 9 आला मसावी. म्हणजेच 3 गुणिले 5 गुणिले 9, उत्तर काय येईल, 3 5 15, 9 35, 135 हे काय येईल, लसावी. बघा किती सोप्या पद्धत आहे ही. तर अशा पद्धतीने पण उत्तर येईल. आणि याचं बेसिक पण सांगतो तुम्हाला, याचं बेसिक सांगतो. बघा अजून एकदा, बघा 3 आणि 5 संख्या आहेत. 3 आणि 5 मधला फरक किती आहे, 2. येथे फरक किती दिलाय, 18. म्हणजे 2ची ही किती पट आहे, 9 पट आहे. 2ची ही 9 पट आहे, बरोबर. म्हणजेच 9 त्रिक 27, पहिली संख्या काय आली, 27. 9 5 45, दुसरी संख्या आली 45. 27 आणि 45 यांचा लसावी काय असेल, तर तो 9 असेल. यांचा मसावी काय असेल, तर तो 9 असेल. तर असंही काढू शकता, तसंही काढू शकता. कसं काढायचं ते तुमच्यावर आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. 2 संख्या अनुक्रमे 5x 7x आहेत. म्हणजेच 5 7 या प्रमाणात आहेत. त्यांच्यामधील फरक किती आहे, 48. बघा मागच्या एक्झाम्पलमध्ये किती दिलता, 18. येथे किती दिला, 48. मग मला सांगा 5 आणि 7 यामध्ये फरक कितीचा आहे, 2. येथे कितीचा दिलाय, 48. 48ला 2ने भागलं, किती आलं, 24. बरोबर, 24 काय आला, मसावी. मग आपण काय करतो की इथलं 5 घेतो, इथलं 7 घेतो. 5 7 आणि काय घेतो, मसावी. मसावी किती आला, 24. यांचा गुणाकार काय असतो, लसावी. तर 24 पंचे 120, 120 ची 7 पट किती आली, 840. हे या प्रश्नाचे सहज सोपे उत्तर आपण काढू शकतो. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4, 840. आता बघा, आतापर्यंत आपण वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न घेतले. आता हा प्रश्न घेतोय आपण MPSCने विचारलेला. तर MPSCने विचारलेले प्रश्न कसे सोडवायचे, तर चला बघूया. तर बघा हा प्रश्न वाचून घेऊया आपण पहिल्यांदा. झूम करतो म्हणजे सर्वांना दिसेल तो. प्रश्न वाचा. मेजवानीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी दोघात मिळून एक भाताचे भांडे, तिघात मिळून एक डाळीचे भांडे, पाचात मिळून एक भाजीचे भांडे आणि 6 जणात मिळून एक श्रीखंडाचे भांडे याप्रमाणे एकूण 108 भांडी पदार्थ मागवले. यामुळे कोणालाही पदार्थ जास्त वा कमी पडला नाही. तर एकूण किती कुटुंबीय मेजवानीला उपस्थित होते. तर बघा जेवणासाठी किती कुटुंबीय उपस्थित होते ते आपल्याला शोधायचे. तर हा प्रश्न MPSCने पण विचारलेला आहे, SSCने पण विचारलेला आहे. हा प्रश्न पोलीस भरतीला पण आलेला आहे. हा प्रश्न तलाठी भरतीला पण आलेला आहे. परत हा प्रश्न ज्या काय वेगवेगळ्या परीक्षा आहेत त्या प्रत्येक परीक्षेत हा प्रश्न विचारून झालेला आहे त्यांचा. त्याच्यामुळे हा प्रश्न कशाचा आहे, तर लसावी मसावीचा. त्याच्यामुळे आपल्याला लसावी मसावी हा टॉपिक करणे खूप महत्त्वाचं आहे. तर बघूया या प्रश्नाचे उत्तर कसं काढायचं. तर इथं दोघात मिळून एक भाताचं भांडे, तिघात मिळून एक डाळीचं भांडे, पाचात मिळून एक भाजीचं भांडे आणि 6 जणात मिळून एक श्रीखंडाचं भांडे. तर आपण 2 3 5 आणि 6 यांचा काय काढायचा, लसावी. तर तो लसावी काय येईल बघा, 2 3 5 6 कोणत्या संख्येने भाग जाईल, 2नेच भाग जाईल. 2 के 2 3 5 3. परत 1 3 5 3 या संख्येत 3 आणि 3ला भाग जाईल 3ने. तर इथे येईल 1 1 5 आणि 3. ठीक आहे, इथे येईल 1 येईल. तर बघा बेत्रिक काय आलं, 6 आणि हे आलं, यांचा गुणाकार काय आला, यांचा गुणाकार आला 5. 5 आणि 6चा गुणाकार किती आला, 30. म्हणजे
कमीत कमी 30 माणसं जेवणासाठी असतील. किती? कमीत कमी 30 माणसे. आता 30 माणसात किती भांडी वापरली गेली ते शोधूया आपण. बघा 30 माणसं आहेत, दोघात मिळून एक भाताचे भांडे, म्हणजे 30 भागिले 2 किती आली? 15 ही भाताची भांडी झाली. 15 भाताची भांडी झाली. परत बघूया डाळीची किती भांडी? 30 भागिले 3 10 ही झाली डाळीची भांडी. परत बघूया 30 भागिले 5 किती आलं? 6. 6 भांडी कशाचे असणार? 5 मिळून एक भाजीचे भांडे, म्हणजे हे झाले भाजीचे. आणि 30 भागिले 6 बरोबर 5 हे झाले श्रीखंडाचे भांडे. मग बघा 15 6 10 15 आणि 10 25 25 आणि 6 31 31 आणि 5 36 म्हणजे 30 माणसात किती भांडे वापरले गेलेले आहेत? 36. 30 माणसामध्ये 36 भांडे वापरले गेले आहेत. आणि आपल्याला काय विचारले त्यांनी की त्यांनी काय सांगितले की 108 भांडे वापरले. किती भांडे वापरले? 108. तर माणसं किती? तर यांचा होईल तिरकस गुणाकार. यांचा तिरकस गुणाकार केला तर उत्तर काय येईल बघूया आपण. तर बघा हा प्रश्न ट्रिकी वाटत आहे, पण तो लसावी मसावीचा आहे हे समजून घ्या. तर 30 आणि 108चा गुणाकार होईल भागिले किती येईल? 36 आणि इकडे काय येईल? x. 36ची तिप्पट असते 108. 30 त्रिक काय आलं? 90. तर या प्रश्नाचे उत्तर येईल 90. मेजवानीसाठी एकूण किती माणसं उपस्थित होती? तर ती होती 90. तर या प्रश्नाचं बेसिक कुठं जातं? तर ते लसावी मसावीत जातं. त्याच्यामुळे लसावी मसावी हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. पुढील प्रश्न बघा की अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही वेगवेगळ्या परीक्षांमध्ये दिलेलेच असतील, बघितलेच असतील. तर हा प्रश्न लसावी मसावीचा आहे. तर तो कसा सोडवायचा? बघा 6 घंटा सुरुवातीला एकत्र वाजतात आणि अनुक्रमे 2 4 8 2 4 6 8 10 12 सेकंदांनी वाजतात. 30 मिनिटांमध्ये त्या किती वेळा एकत्र वाजतील? तर बघूया. पहिल्यांदा काय काढू आपण? त्यांचा लसावी. तर 2 4 6 8 10 12 या संख्यांचा काय काढायचा आहे आपल्याला? लसावी. तो कसा काढतो आपण? तर पहिल्यांदा या संख्येला कशाने भाग जाईल? 2 ने. आपण वेगळा कलर वापरू म्हणजे तुम्हाला ते समजेल. येथे आलं 2, येथे आलं 1 2 3 4 5 6. परत कशाने भाग जातोय? परत जातोय 2 नेच भाग. येथे आलं 1 1 3 2 5 3. परत कशाने भाग जातोय? 3 आणि 3 आहे, 3 ने भाग जाईल. 1 1 1 2 5 1. ठीक आहे. मग इथं झालं, इथे असामायिक अवयव संपले. आता 1 1 1 2 5 1 यांचा गुणाकार काय येईल बघा? 5 2 10 यांचा गुणाकार येईल 10. आणि ह्या उभ्या संख्यांचा काय येईल? 2 2 4 4 3 12 म्हणजे 12 आणि 10चा गुणाकार हा आपला काय झाला? हा आपला झाला लसावी. तर 120 सेकंद मध्ये त्या तिन्ही ह्या ज्या आपल्याला एकूण 6 घंटा दिलेल्या आहेत तर त्या 120 सेकंदाला एकत्र वाजतील. 120 सेकंद जर आपण मिनिटामध्ये केलं तर 2 मिनिटामध्ये त्या सर्व घंटा एकत्र वाजतील. तर 30 मिनिटामध्ये किती वेळा वाजतील? तर 30 भागिले 2 तर 15 वेळा वाजतील. आणि येथे काय म्हणलंय की सुरुवातीला एकत्र वाजतात. तर सुरुवातीची 1 15 अधिक 1 काय उत्तर येईल? 16. तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर येईल. तर हा प्रश्न जरी वेगळा वाटत असेल तरी तो लसावी मसावीने सुटतोय हे लक्षात घ्या. पुढील प्रश्न बघूया आपण. 102 136 153 289 लांबी असलेल्या 4 कांबी आहेत. सगळ्या कांबींचे समान कमाल लांबीचे तुकडे केले तर सर्व कांबींच्या एकूण तुकड्यांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. बघा कसं सोडवायचं. तर यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय शोधावं लागतो? तो शोधावा लागतो मसावी. मग यांचा मसावी कसा काढायचा आहे? 102
102, 136, 153 आणि 289 यांचा मसावी काढूया आपण. बघा, मला असं दिसतंय की 289 हा 17चा वर्ग आहे. 289 कशाचा वर्ग आहे? 17चा. 289ला 17 ह्या संख्येशिवाय दुसऱ्या कोणत्याच संख्येने भाग जाणार नाही, हे तर कन्फर्म झालं. दुसरी गोष्ट 102, 136, 153 ही पण 17च्या पाड्यातली संख्या आहे, म्हणजे 17ने भागूया आपण. 17 सख दुग्गदर्शे, 17 8 3600, 17 9 5300 आणि 17चा वर्ग 289. तर लक्षात घ्या की सगळ्या लांबींचे समान कमान लांबीचे तुकडे झाले पाहिजेत. मग लांबी किती झाली हो? लांबी झाली 17 सेंटीमीटर. 17 सेंटीमीटर ही मॅक्सिमम लांबी असेल. आता 102 सेंटीमीटरचा जो तुकडा आहे आणि 17 सेंटीमीटरने त्याचे भाग केले तर किती भाग होतील? 6. 136 ही लांबी आहे आणि आपण 17 सेंटीमीटरने कापलं तर किती भाग होतील? 8. ठीक आहे. 153ला जर आपण 17ने तुकडे केले तर ते होतील 9 आणि हे होतील 17. तर बघा, 6 + 8 + 9 + 17 यांची बेरीज किती होती? 40. तर सर्व लांबींची एकूण तुकड्याची संख्या किती असेल? तर ती असेल 40. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर येऊन जाईल. पुढील प्रश्न बघूया आपण. 3 मीटर, 5 मीटर, 10 सेंटीमीटर, 12 मीटर, 90 सेंटीमीटर अशी लांबी असलेले कापडाचे 3 तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची असायला हवी हे शोधा. तर बघा, येथे किती दिलंय? सेंटीमीटर. तर आपण हे मीटरचं कन्वर्जन सेंटीमीटरमध्ये करू, म्हणजे प्रश्न सोपा जाईल. आणि उत्तर पण कशात दिलेले आहेत आपल्याला? सेंटीमीटरमध्ये. ठीक आहे. तर बघा, 3 मीटर म्हणजेच काय? 300 सेंटीमीटर. 5 मीटर म्हणजे 500 आणि वरी 10 म्हणजे 510. पुढे काय आलं? 1290 असं येईल. यांचा आपल्याला काय काढायचं आहे? तर यांचा काढायचा आहे आपल्याला मसावी. मसावी काय येईल? तर बघा, पहिल्यांदा 10ने भाग जातो म्हणजे हे 0 0 उडेल. मग राहील किती? 30, 51 आणि 129. परत ह्या 3 संख्यांना कशाने भाग जातोय? तर 3ने भाग जातोय. येथे काय आलं? 10, 17 आणि 43. आता 10, 17 आणि 43 या संख्या कोणत्याच संख्येच्या पाड्यात नाहीत, कारण की 17 मूळ संख्या आहे, 43 मूळ संख्या आहे आणि 10 या म्हणजे 10 ज्या पाड्यात येते त्या पाड्यात या संख्या येत नाहीत. म्हणजे 10 आणि 3चा गुणाकार काय आला? तर तो आला 30. 30 काय असेल याचा? मसावी. तर जी जास्तीत जास्त लांबी असेल ती किती असेल? 30 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 1 हे असं या प्रश्नाचे उत्तर येईल. तर हे प्रश्न कशावर आहेत? तर ते लसावी मसावीवर आहेत. बघा, 2 संख्यांचा लसावी 315 असून मसावी 21 आहे. 315 आणि 21 यांचा गुणाकार कोणाशी असतो? पहिली संख्या आणि दुसरी संख्या. ठीक आहे. आपल्याला दुसरी संख्या शोधायची आहे, तर हे 63 काय होईल? इकडे येईल भागिले म्हणून. बघा, 21 त्रिक 63, 3 1 3, 3 5 15, 105 हे या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा एकदम सोप्या पद्धतीने लसावी मसावीचे प्रश्न सुटत आहेत. त्याचे जे बेसिक आहे ते आपण सांगितलेलंच आहे. तर बघा, हा प्रश्न तर येथे काय दिलंय? लसावी. तर आपण काय करतो? 84ला 3ने भागलं, काय आलं? 28. परत 84ला 4ने भागलं, काय आलं? 21. 21 आणि 28 ह्या काय आल्या? त्या 2 संख्या. पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचे उत्तर येईल. असं 10 ते 20 सेकंदात या प्रश्नांचे उत्तर आपण काढू शकत आहे. पुढे बघा, एका पेटीतील संत्र्यांचे 15, 25, 30 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 6 संत्री कमी पडतात. किती? 6 संत्री कमी पडतात. तर पेटीत कमीत कमी किती डझन संत्री असतील? तर शोधूया आपण. 15, 25 आणि 30 यांचा काय शोधावे लागेल आपल्याला? येथे काय म्हणलंय? कमीत कमी. कमीत कमी म्हणल्यावर काय काढत असतो आपण? आपण काढत असतो लसावी. तर 15, 25 आणि 30चा आपण काढूया लसावी. तर बघा, याला कशाने भाग जाईल? 5ने. 5 त्रिक 15, 5 5 25, 5 सख 30.
परत 3 5 6 मध्ये 3 आणि 6 ला 3 ने भाग जातो, तर इथे येईल 1 5 आणि 2. आता 1 5 आणि 2 ला कशानेच भाग जात नाही, मग यांचा गुणाकार करून घ्या. 5 1 5 5 2 10, यांचा गुणाकार आला 10. आणि हा जो उभा कॉलम आहे 5 3 15, यांचा गुणाकार आला 15. 15 आणि 10चा गुणाकार किती आला? 150. म्हणजे त्या पेटीमध्ये 150 जर संत्रे असते तर सर्व संत्रे बरोबर बसले असते. पण ते काय म्हणतायत की 150ला किती संत्रे कमी आहेत? 6. 150ला 6 संत्रे कमी आहेत. म्हणजे किती संत्रे आहेत? 144. 144 काय आहेत? संत्रे आहेत. मग 144 संत्रे आहेत, त्यांनी उत्तर कशात विचारलंय? किती डझनमध्ये विचारलंय. म्हणजे 144ला आपण 12 ने भागूया, उत्तर काय येईल? 12. तर 12 डझन संत्रे आहेत, असं हे या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने सर्व प्रश्न लसावी मसावीवर सुटत आहेत. पुढील प्रश्न बघूया आपण. अशी लहानात लहान संख्या शोधा की जिला 15 ने भागल्यास 5 उरते. आता बघा, 15 ने भागल्यास किती उरतं? 5. 15 आणि 5 मध्ये फरक कितीचा आहे? 10. पुढे बघा, 21 ने भागल्यास 11 उरते. 21 आणि 11 मध्ये कितीचा फरक आहे? 10. पुढे बघा, 28 ने भागल्यास 18 उरते. 28 आणि 18 मध्ये फरक कितीचा आहे? 10. म्हणजे ज्यावेळेस फरक समान असतो त्यावेळेस आपण काय करतो की 15, 21 आणि 28 या 3 संख्यांचा काढत असतो आपण लसावी. तर तो लसावी काय येईल? चला बघूया. 15, 21 आणि 28 यांचा लसावी शोधूया आपण. कशाने भाग जातो यांना? तर 3 संख्या कोणाच्याच पाड्यात नाहीत, पण 2 संख्या आहेत 15 आणि 21. तर त्या कशाच्या आहेत? 3च्या. 3 5 15, 3 7 21 आणि इथं आला 28. परत 5 7 हे कशाच्याच पाड्यात नाहीत, पण 7 आणि 28 या संख्या 7च्या पाड्यात आहेत. तर इथं आलं 5, इथं आलं 7 1 7, 7 चौक 28. तर 5 1 4 ह्या कशाच्याच पाड्यात नाहीत, त्याच्यामुळं यांचा आणि यांचा गुणाकार होईल. बघा, 7 1 21 ह्याचा गुणाकार आला 21 आणि 5 1 5 5 चौक 20 यांचा गुणाकार आला 20. 20 आणि 21चा आपण करून घेऊया गुणाकार. 20 आणि 21चा गुणाकार किती आला? 420. आता 420 जर संख्या असेल ती, तर 420ला 15 ने संपूर्ण भाग जाईल, 21 ने पण पूर्ण भाग जाईल आणि 28 ने पण पूर्ण भाग जाईल. पण यामध्ये काय म्हणताय की 15 ने भाग दिल्यास किती बाकी उरतं? 5. मग यावेळेस काय करायचं की इथं जी आपण पहिल्यांदा काढले, 15तून 5 गेलं 10, 21 मधून 11 गेलं 10, 28 मधून 18 गेलं 10. तर जे उत्तर येईल आपलं लसावी, तर त्या लसावीतून 10 वजा कमी करा. म्हणजे जे कॉमन इथं आलेलं आहे ते वजा करा. 420 मधून 10 गेलं किती उत्तर येईल? 410. तर अशा पद्धतीने आणि एकदम सोप्या पद्धतीने आपल्या प्रश्नांची उत्तरे येत आहेत. पुढील प्रश्न बघूया आपण की अशी लहानात लहान संख्या शोधा की जिला 12 ने भागल्यास 7 उरते. बघा, 12 वजा 7 किती आलं? 5. 15 ने भागल्यास बाकी 10 उरते. 15 वजा 10 किती आलं? 5. आणि 18 ने भागल्यास 13 उरते. 18 वजा 13 किती आलं? 5. ठीक आहे. तर लहानात लहान संख्या शोधायचे म्हणजे आपल्याला 12, 15 आणि 18 यांचा काय काढायचा आहे? यांचा काढायचा आहे लसावी. तर काढूया आपण 12, 15 आणि 18. बघा, पहिल्यांदा कशाने भाग जाईल? 3 ने. 3 चौक 12, 3 5 15, 3 6 18. आता 4 आणि 6 ला 2 ने भाग जातो. 2 ने भाग द्या. 2 2 4, येथे 2, येथे 3. 2 5 आणि 3 या संख्याला कशानेच भाग जात नाही, म्हणून इथं ह्यांचा होईल गुणाकार. 5 2 10, 10 30, हे आलं 30. आणि 3 2 6 हे किती आलं? 6. तर बघा, 30 आणि 6चा गुणाकार किती आला? 180. म्हणजे 180ला 12 ने पण भाग जातो, 15 ने पण भाग जातो आणि 18 ने पण भाग जातो. अशी लहानात लहान संख्या काय आली? 180. पण 180 आपलं उत्तर आहे का? नाही. तर 180तून आपल्याला काय वजा करायचं आहे? तर हे 5. 180 वजा 5 उत्तर आलं 175. या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4 175. तर अशा एकदम सोप्या पद्धतीने आपले सर्व प्रश्न सुटत आहेत. पुढे बघा, एका संख्येला 9 ने भागल्यास 8 उरते, 10 ने भागल्यास 9 उरते. तर अशी लहानात लहान संख्येची काय शोधायची आपल्याला? दुप्पट शोधायचे.
तर ती कशी शोधायची बघूया. एका संख्येला 9 ने भागल्यास बाकी किती उरत आहे 8. तर बघा 9 वजा 8 किती राहिलं 1 आणि 10 ने भागल्यास किती उरतं 9. म्हणजे एक काय आला कॉमन डिफरन्स सेम आला. तर 9 आणि 10चा आपल्याला काय काढायचं आहे 9 आणि 10चा आपल्याला काढायचा आहे लसावी. आता 9 आणि 10 मध्ये कॉमन काहीच नाही म्हणजे यांचा गुणाकार होईल 90 काय आला आपला लसावी. लसावीमधून हा कॉमन डिफरन्स आपण काय करतो कमी, तो काय आला 89. म्हणजे आपली लहानात लहान संख्या काय आली 89. मग लहानात लहान संख्येचे आपल्याला काय करायचे दुप्पट. 89 चे दुप्पट काय येईल 178. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर येईल. तर सेम पद्धतीचा पुढचा प्रश्न आहे, तो प्रश्न तुम्ही सोडवा आणि त्या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. या व्हिडिओतून लसावी आणि मसावीचे जेवढे काही सर्व कन्सेप्ट आहेत तर ते सर्व कन्सेप्ट आज आपण घेतलेले आहेत. हा व्हिडिओ बघितल्यानंतर मी तुम्हाला गॅरंटी देतो की लसावी मसावीचा कोणताही प्रश्न तुम्हाला अडणार नाही आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला फिक्सपैकी या प्रश्नाचा मार्क तुम्हाला मिळून जाईल. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद.